अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सो आज व्हिडिओ करायला थोडा लेटच झाला आणि हा व्हिडिओ मी दुपारपासून शूट करत होते. आणि ह्या दोघांचं काय चाललं आहे बघा. बहीण आपल्या भावाला भरवत होती साबुदाण्याची खिचडी आणि हे प्रेम असंच राहू दे ह्या दोघांच्यामध्ये. ॲक्च्युली एका टाईमला भांडतातसुद्धा आणि एका टाईमला हे असं प्रेम पण दाखवतात. आणि तिघं पण दुपारपर्यंत इतकी भांडत होती की आम्हाला वैताग आला आता ओरडून त्यांना. आणि आता संध्याकाळी बघत असेल किती छान तिघं मिळून खेळत होती. सो हे तिघांचं खेळणं बघितलं की मला लहानपणीचं बालपण आठवतं. सो त्यानंतर मी पण संध्याकाळी थोडी स्वयंपाकाची तयारी करून घेतली होती, कारण की आज मला कुर्मा करायचा होता आणि मला दीदीने हेल्प केली होती. सगळं चिरून दिले होते, भाज्या वगैरे, कांदा वगैरे, टोमॅटो वगैरे. सो मग नंतर मी पण मसाला करून घेतला कुर्म्याचा आणि मसाला करून झाल्यावर थोडं फोडणी वगैरे दिलं आणि भाजी वगैरे करून मी पण थोडं मार्केटमध्ये गेले. आणि हे व्ह्यू किती मस्त दिसत होता. सो नंतर मी एका दुकानमध्ये आले, कारण की सलग आज तिसऱ्यांदा आले होते आणि मला बॅग्सच मिळत नव्हते शंभूचे. आणि फायनली आज बॅग मला मिळत होते, कारण की एकदा दोनदा काहीतरी स्ट्राईक होतं आणि अनेकदा गेलो होतो तेव्हा ती आम्हाला पाहिजे तशी बॅग मिळालंच नाही. सो नंतर ही फायनल केली मी स्पायडरमॅनची बॅग. आणि बॅग घेतली आणि थोडी तिथंच जरा क्रीम वगैरे असं शॉपिंग करायचं होतं ते घेतले. आणि इथं छान गिफ्ट शॉप, ॲक्च्युली हे गिफ्ट शॉप पण आहे. इथे छान गिफ्ट्स, फ्रेम्स वगैरे मिळतात. आणि ॲक्च्युली मी व्हरायटी सेंटरमध्येच आले होते, जे ओल्डवाला आहे तिथं आले होते. आणि ह्या छोटू दादानं मला ही बॅग अशी छान ओपन करून पूर्णपणे आतून दाखवली. सो नंतर मी सगळं सामान घेतलं आणि माझं बिलिंग चाललं होतं आणि इथं मी बार्गेनिंग करत होते त्यांच्याकडे. सो ते सांगत होते की तू ओल्ड कस्टमर आहेस. सो असं आमचं चाललं होतं. मग तिथून सगळं घेतलं आणि डायरेक्ट गांधी चौकात आलो. आणि गांधी चौकात आल्यावर आम्ही वडापाव घेतला. वडापावसाठी खूप रश होती. सो तिथं आम्ही ऑर्डर केली वडापावची. आणि ह्यांचं काहीतरी गाडीवर आम्ही ॲक्च्युली चौघंजण गेलो होतो, शंभू, हे, परी आणि चिकू. ह्यांचा काहीतरी मी तिथं ऑर्डर देऊपर्यंत कॉमेडी किस्सा झाला होता तिघांचा. सो ह्यांचं काहीतरी बोलणं असतं आणि ते मला सांगून हसत होते. आणि नंतर मी ह्यांना इथं गांधी चौकामध्ये जे आपलं गणपती मंदिर आहे आणि हळेवा देवीचं मंदिर आहे तिथं घेऊन गेले ह्यांना पाया पडायला म्हणून. आणि माझ्या आधी सँडल काढून पोचलेसुद्धा देवळामध्ये. आणि बघू शकताय कशी डोकं टेकून पाया पडत होती. आणि अशी खूप मजा असते ह्या लहान मुलांची. आणि मी पण छान असं ह्या गणपतीचं दर्शन केलं आणि एक प्रदक्षिणा घातली. आणि तिथं ह्या ताई भेटल्या. ह्या ताई ओळखीच्या आहेत आमच्या.